आमदार रोहितदादा पवार आपल्याबरोबर आहेत। दादा, काल पवार साहेबांचा मंचरमध्ये मेळावा झाला, मोठी गर्दी होती। तर दुसऱ्या बाजूला पुणे शहरामध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की उपमुख्यमंत्री पद देऊन अजितदादांवरती कोणी मेहरबानी केलेली। आता हे तटकरे म्हणतायत ना, दादांच्या अवतीभोवती 4-5 असे नेते बसलेले आहेत की ज्यांच्यावर कुठली ना कुठली ती कारवाई होणार होती आणि मग ती कारवाई थांबवण्यासाठी ही ॲडजस्टमेंट भाजपबरोबर दादांच्या माध्यमातून ह्यांनी केलेली आहे। त्यामुळे कानाला लागणारे जे नेते आहेत त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार। आणि तटकरे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तसे हुशार आहेत नेते आहेत। एकाच ॲड्रेसवर अनेक कंपन्या त्यांच्या रजिस्टर्ड आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत। मी इथं काय बोलणार नाही। मुद्दा एवढाच आहे की जे घर म्हणजे जी पार्टी पवारसाहेबांनी बांधली, जिथं सुरुवात पवारसाहेबांनी केली आणि त्यानंतरच पुढे जाऊन या सर्व नेत्यांना संधी ही साहेबांनीच दिली आणि संधी दिल्यानंतर मग तुम्हाला ती पदं मिळाली। उपकाराची भाषा साहेबांनी अजून काढलेली नाही, पण तुम्ही उपकाराची भाषा करत आहात याच्यावरून तुमची विचारसरणी कळते। मात्र ते असं म्हणतात की पक्ष वाढवण्यामध्ये अजितदादांचा मोठा वाटा होता। जर कदाचित अजितदादा नसते तर पक्ष कार्यालय जे आहे ती दिसली नसती। आज जे पक्ष कार्यालय दिसत आहेत, मात्र पुढच्या भविष्यामध्ये जे काही पक्ष कार्यालय आहे ती मात्र कायदेशीररित्या आम्ही ताब्यामध्ये घेऊ। आता त्यांच्याकडे भाजपची ताकद आहे, त्यामुळे ते बोलतीलच ना, आम्ही हे करू ते करू। थोडा तर अहंकार, थोडा कुठं जास्तच अहंकार यांच्या मनामध्ये आपल्या सर्वांना दिसेलच। राहिला प्रश्न पक्षवाढीला या नेत्यांनी नक्कीच मदत केली, पण पहिली संधी साहेबांनी दिली आणि साहेबांनी केंद्र सरकारमध्ये असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात ताकद ही त्यावेळेस आपल्या सरकारला, इथं राज्यात जेव्हा सरकार होतं तेव्हा ती दिली। जेव्हा केव्हा अडचण आली तेव्हा निर्णय साहेबांनी घेतले। अडचणीच्या काळामध्ये या नेत्यांना निर्णयसुद्धा घेता येत नाहीत। आणि तुम्ही जर बघितलं, जेव्हा आम्ही फिरतो तर अनेक वेळा असं काही लोक म्हणतात, आता त्याचा खरा अभ्यास आपल्याला करावा लागेल की जेव्हा पवारसाहेबांनी एखादा उमेदवार दिला, नाहीतर अभ्यास करून तिथं उमेदवार जेव्हा दिला जायचा तेव्हा अचानकपणे एखादा व्यक्ती अपक्ष म्हणून उभा राहायचा। पण तो जो नेता आहे तो कधीकधी अजितदादांच्या संपर्कातला असायचा, नाही तर इतर लोकांचा, आणि तो अपक्ष उभा राहिल्यामुळे आपला पण उमेदवार पडायचा आणि अपक्षाला तिथं कुठेही तिकीट म्हणजे मतं मिळत नव्हते। पण याच्यामागे कोण होतं, कुठली रणनीती होती, आपण 100च्या पुढं का नाही जाऊ शकलो याचा खोलात जाऊन अभ्यास केला, ते असे अपेक्षा उभे राहिल्यामुळे सुद्धा ते कारण असू शकतं, हे आपल्याला बघावं लागेल। मात्र सुनील तटकरे असं म्हणत आहेत की 2019ला ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादांना करण्यात आलं, ते उपमुख्यमंत्री अजितदादांनाच केल्यामुळे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार टिकू शकलं। जर कदाचित दादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर मग मात्र सरकार टिकलं नसतं। याचा अर्थ नेमका काय? याचा अर्थ त्यांनी सांगावं ना। मग कदाचित जे काही सकाळी ते करणार होते, नाहीतर जे झालं त्यांच्याकडनं ते परत एकदा मध्ये आधी त्यांनी केलं असावं, असाच कुठेतरी संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे। आमच्या सगळ्यांचं मत असं होतं की जेव्हा महाविकास आघाडी सरकार हे पडलं आणि शिंदेसाहेबांच्या मदतीने BJPचं सरकार आलं, तेव्हा विरोधी पक्ष नेता कोण होता, तर अजितदादा होते। आमची अपेक्षा अशी होती की अजितदादा अख्ख्या महाराष्ट्रात फिरायला पाहिजे होते, त्यांनी लोकांचे खरे जे प्रश्न आहेत ते मांडायला पाहिजे होते। पण ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेता एक आक्रमक नेता असतो ते दादांनी तिथं केलं नाही। मग विरोधी पक्ष नेता असतानाच हे निगोशिएशन चालू होते का BJP बरोबर, आम्हाला हे पद द्या ते पद द्या, मग आम्ही तुमच्याकडे येतो, मग अशी कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये आता निर्माण होते। काल योगेंद्र पवार जे आहेत ते बारामतीतल्या पक्ष कार्यालयामध्ये गेले, त्यानंतर बऱ्याच चर्चा ज्या आहेत त्या राजकारणामध्ये सुरू झाल्या। आता सोशल मीडियावरती तुमचे फोटो जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत दोघांचेही, की संघर्षाच्या काळामध्ये हे 2 नातू आजोबांसोबत उभे राहिलेत। आगामी काळामध्ये योगेंद्र पवार आपल्या राजकारणामध्ये पाहायला मिळतील। योगेंद्र जेव्हा बारामतीच्या ऑफिसला गेला आणि तिथं गेल्यानंतर बातम्या जेव्हा सुरू झाल्या तेव्हाच मला कळालं की योगेंद्र तिथं गेला होता, आजोबाला पाठिंबा दिला। एक चांगली गोष्ट आहे। आपली संस्कृतीच ही आहे की आपल्या वडीलधाऱ्यांबरोबर राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। लहानपणीपासून तेच आपल्याला शिकवलेलं आहे। आपला आजोबा, आपला वडील वयस्कर होतो म्हणून त्याला घराबाहेर काढायचं हे आपल्या संस्कृतीला शिकवलेलं नाही। आणि योगेंद्रसुद्धा त्याच विचाराने साहेबांबरोबर राहतोय हे बघितल्यानंतर या नातवालासुद्धा तिथं आवडलेलंच आहे। कारण शेवटी संस्कृती जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। स्वतःच्या हितासाठी स्वतःवर काही उपकार काही इतर लोकांकडनं व्हावेत नाही तर झालेत म्हणून तुम्ही आपल्याच काकाला, आपल्याच नेत्याला सोडून जर तुम्ही दुसरीकडे जात असाल ती आपली संस्कृती नाही।
मात्र दुसरीकडे अजित पवारांचे जे धाकटे पुत्र आहेत जय पवार ते सुद्धा आज बारामतीमध्ये फिरणार आहेत, ते सुद्धा मतदारसंघामध्ये फिरून पक्ष संघटनात्मक वाढीसाठी प्रयत्न करणार असं सांगतात. फिरतील ना, म्हणजे आता ती त्यांची ड्युटी निभावत आहेत. दादांबरोबर ते आहेत. आता त्यांचा उमेदवार कोण आहे ते बघावं लागेल. त्यामुळे ते त्यांच्या पातळीवरती तर फिरत राहतील. हसन मुश्रीफ असं म्हणतात की अजितदादांना कुटुंबामध्ये एकटं पाडलं होतं. ज्यावेळेस काल योगेंद्र दादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाला भेट द्यायला गेले त्यावेळेस तिकडे हसन मुश्रीफ प्रतिक्रिया देत होते की अजितदादांना कुटुंबामध्ये एकटं पाडलं होतं. नाही, एक तुम्ही समजून घ्या ना की कुटुंब म्हणून अजितदादांना आम्ही खूप पूर्वीपासून ओळखतो. अजितदादांना केवढ्या मोठ्या प्रमाणात ताकद ही साहेबांनी दिली होती हे आम्ही डोळ्याली बघितलेलं आहे. अनेक मोठी पदं ही अजितदादांना मिळालेली आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा अजितदादांची प्रगती ही आम्ही सर्वांनी बघितलेली आहे. आता कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्यानंतर भाजपबरोबर जाणं आणि साहेबांना सोडून जाणं म्हणजे साहेबांनी बांधलेल्या घरातूनच साहेबांना बाहेर काढणं हा निर्णय जेव्हा दादांनी घेतला तो कुटुंबाला नाही ना आवडला. जर कुटुंबालाच आवडला नसेल तर मग सामान्य लोकांना हा कसा आवडेल. मुश्रीफ साहेब आज जे बोलत आहेत त्याला ते बोलावंच लागतं कारण का त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार होती याचा एक अंदाज आपल्या सर्वांना आहेच. त्यांच्या कारवाई सुरू झाल्या होत्या आणि अचानक त्या थांबल्या. त्यांच्या थांबल्याने आमच्या सुरू झाल्या. आमच्या सुरू झाल्या तरी आम्ही पुरोगामी विचार तर सोडलेला नाही. त्यामुळे अजितदादांची जागा तर कुणी घेत नाही. आणि राहिला प्रश्न कुटुंबाचा, मी तर लांबचा पुतण्या आहे असं समजा. युगेंद्र तरी सख्खा पुतण्या आहे तर युगेंद्र भूमिका साहेबांची घेतली. पवार कुटुंबाची विचारसरणी ही युगेंद्रला सोडली नाही. त्यामुळे कुटुंब त्यांना एकटं पाडते असं नाही. कुटुंबाला एकटं पाडून ते सत्तेत दादा गेलेत हे आपल्याला बोलावं लागेल. शेवटचा प्रश्न, अजित पवारांनी अमोल कोल्हेंना चॅलेंज दिलेलं होतं काही दिवसांपूर्वी की अमोल कोल्हे परत निवडून येणार नाहीत. काल त्यांच्या मतदारसंघामध्ये पवारसाहेबांची सभा झाली, तुम्ही सुद्धा उपस्थित होतात. मोठी गर्दी पाहायला मिळाली. अमोल कोल्हे परत लोकसभेमध्ये जातील का? आणि अशी एक चर्चा आहे की दिलीप वळसे पाटील परत विधानसभेची पायरी चढणार नाहीत असं त्या सातत्यानं सांगितलं जातं, ते खरं? मग तुमचं मत आहे की दिलीपराव वळसे पाटील साहेब हे लोकसभेला उभे राहतील असं तुमचं मत आहे? नाही, तेवढं धाडस त्यांच्यामध्ये नसणार. विधानसभेचं काय करतील तो त्यांचा विषय आहे. राहिला प्रश्न अमोल कोल्हेंचा, अजितदादा अहंकाराने काय बोलले की मी अमोल कोल्हेंना पाडणार. आम्ही काय म्हणतो, लोकांच्या प्रेमाने लोकांच्या सहकार्यातून अमोल कोल्हे परत एकदा तिथून खासदार बनणार. हाच तो विचारामध्ये फरक आहे. दादांनी दुर्दैवाने भाजपचा अहंकार घेतला आहे आणि आम्ही स्वाभिमानी महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम घेतलं आहे आणि संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे 100% तिथून खासदार होणार असा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आपण पाहतोय की अमोल कोल्हे परत खासदार होतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. कॅमेरा पर्सन तुषार नानारेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.